पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार या संशयितास अटक केली। त्याला मोक्का न्यायालयात हजर केलं असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। बंटी जहागीरदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा मुलगा असून स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे। दरम्यान पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी यापूर्वीच नगरचा इरफान लांडगे यासह फिरोज सय्यद, इम्रान खान, असद खान, अरिफ सय्यद, मुनीब, इक्बाल मेमन आणि फारुख बागवान या 7 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकानं पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी श्रीरामपूरमधून अटक केलेल्या बंटी जहागीरदार याची आई आणि राष्ट्रवादीची नगरसेविका असलेल्या रजिया जहागीरदार यांनी आपल्या मुलाला राजकीय षडयंत्राचा बळी बनवण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या मुलाला निष्कारण गोवलं असं म्हटलंय। वो निर्दोष है, उसको बार बार लेके चले जाते तो वो भी चले जाता, ऐसा नहीं बोलता कि मैं नहीं आता, भागता नहीं इधर उधर कुछ नहीं। उसके बच्चे छोटे छोटे हैं, घर में रोते, उसकी याद करते, ये हमने कब तक सहन करना, बुढ़े लोगों ने बहुत उसकी तकलीफ होती है हमको। बार बार उसको फंसा देते सब लोग, ले जा लेते उसको, कुछ भी इल्जाम में गुता देते। हमारा बच्चा ऐसा तो नहीं है। बंटी जहागीरदार याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पिचड यांनी आपला पक्ष कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणारा नसल्याचं स्पष्ट केलं। नगरसेविका आहे, कुठल्याही गुन्हेगाराला पक्ष पाठीशी घालणार नाही, त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल याच्याबद्दलचं स्पष्टपणानं पक्षाचं ते धोरण आहे। आणि म्हणून गुन्हेगाराला पक्ष असतच नाही, गुन्हेगाराला पक्ष असू शकत नाही। सगळ्या पक्षात तसे चुकीचे लोक गेलेले असतात, पण ते बाहेर काढले पाहिजे आणि हा राष्ट्रवादीचा तो विचार आहे। दरम्यान इरफान लांडगे यानं श्रीरामपूरच्या बंटी जहागीरदारबाबत माहिती दिल्यानंतर एटीएसचे अधिकारी बंटीवर पाळत ठेवून होते। खात्री झाल्यानंतर शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एटीएसचे अधिकारी इरफान याला घेऊन श्रीरामपूर शहरात दाखल झाले। इरफान यानं घर दाखवल्यानंतर बंटीला ताब्यात घेऊन हे पोलीस पथक रवाना झालं। रविवारी त्याला पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी अधिकृत अटक करण्यात आली। सी मूव्हीज अँड न्यूज साठी कॅमेरामन रवींद्र महाले, श्रीरामपूर।